सैफ अली खान हल्ला प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठं यश। ओळख पटलेला संशयितच हल्लेखोर असण्याची दाट शक्यता। मात्र संशयित अजून पोलिसांच्या ताब्यात नाही। करीना कपूरचा जबाब एबीपी माझाच्या हाती। हाणामारीवेळी हल्लेखोर प्रचंड आक्रमक। करीनाचा जबाब समोर असलेल्या दागिन्यांना हातही न लावल्याचं स्पष्ट। सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर आरोपी दादरमध्ये गेल्याची माहिती। मोबाईल दुकानात आरोपीकडून हेडफोनची खरेदी। अपात्र लाडक्या बहिणींचे सरकार पैसे परत घेणार नाही किंवा दंडही आकारणार नाही। महिला बालविकास मंत्री अदिती तटकरेंचं स्पष्टीकरण। मात्र पुढचे हप्ते लगेच बंद करणार अशी एबीपी माझाला माहिती। शिर्डीत राष्ट्रवादीच्या 2 दिवसीय अधिवेशनाला सुरुवात। नाराजी नाट्यानंतर भुजबळ उपस्थित राहणार। वादात अडकलेले मंत्री धनंजय मुंडे अनुपस्थित। भाजपच्या मंत्र्यांना आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मार्गदर्शन करणार। मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि कार्याध्यक्षही उपस्थित राहणार। संघ काय कानमंत्र देणार आणि अजेंडा ठेवणार याची उत्कंठा। एबीपी माझाच्या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागं। अनेक महिन्यांपासून प्रलंबित 87 जात प्रमाणपत्रांना अवघ्या तासाभरात मंजुरी। पारधी समाजातील विद्यार्थ्यांचं वास्तव एबीपी माझानं उघड केलं होतं। धाराशिव जिल्ह्यामध्ये आलेल्या वाघाकडून उक्कड गावामध्ये गाय 3 वासरांचा फडशा। वनविभागाला मात्र वाघ अजूनही सापडेना। 4 जनावरं मारल्यानंतरही वनविभागाच्या मते वाघ अजूनही हिंस्त्र झाला नाही। मुंबईतील बोरिवलीच्या संजय गांधी उद्यानात नव्या पाहुण्याचं आगमन। मानसी सिंहिणीनं दिला छाव्याला जन्म। 14 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर उद्यानात सिंह जन्मला। चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आज भारतीय संघ जाहीर होणार। रोहितच कर्णधार राहणार हे स्पष्ट। बुमराह खेळणार का आणि यशस्वी जयस्वालचा समावेश होणार का याची उत्कंठा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।